सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरूर आणि राहुल सिंग यांचं पुस्तक, ज्याचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केलेला आहे. तर काल आपण बघितलं की आता मेजर कुमार यांना काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा होता. तर आता बघूया त्यांनी काय निर्णय घेतला. मेजर कुमारने ड्रायव्हरला ती गाडी ताबडतोब खुर्मुरकडे वळवायला आणि वेग जास्तीत जास्त वाढवायला सांगितलं. रात्रीचा तो गडद अंधार कापत गाडी ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने खुर्मुरकडे निघाल्याबरोबर लान्स नाईक गोस्वामी ताठ होऊन बसले. गाडी त्या जागी पोचल्याबरोबर ते गाडीतून बाहेर उडी टाकून बहुधा तिथल्या चकमकीत उडी घेणार होते. गाडी खुर्मुरला ठरलेल्या जागी पोचण्याआधी जवळजवळ 200 मीटर अंतरावर असताना लान्स नाईक गोस्वामी यांनी ड्रायव्हरला गाडीचे हेडलाईट्स बंद करायला सांगितलं. त्यांच्या येण्याची चाहूल दहशतवाद्यांना लागली असावी असं त्यांना संशय आला होता आणि तो खराही ठरला. गाडीचे दिवे बंद झाल्याबरोबर गाडीच्या आजूबाजूला गोळ्यांचा वर्षाव झाला. गाडी थोडक्यात वाचली. दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने येणारी गाडी पाहिल्याबरोबर स्वैरपणे बंदुकीच्या फैरींवर फैरी झाडल्या. गाडीतल्या चौघांनीही गाडीबाहेर उड्या टाकल्या आणि अंधारातून सावधपणे वाट काढत ते दहशतवाद्यांच्या दिशेने चालत राहिले. लान्स नाईक गोस्वामी त्यांना वाट दाखवत होते. मोहननाथ नेहमीच सगळ्यांच्या पुढे राहून सगळ्यांना वाट दाखवत असे. त्याचं हे असं सगळ्यात पुढे राहणं धोक्याचं होतं हे माहीत असूनही त्यांनी तसं करणं कधी सोडलं नाही. मेजर कुमार म्हणाले, मी त्याला नेहमी सांगत असे की तो बऱ्यापैकी वरच्या पदावर पोचला आहे, त्यामुळे ही बालवीरासारखी पुढे राहण्याची त्याची पद्धत त्यानं सोडून द्यायला हवी आणि इतर तरुण वीरांना आता सर्वात पुढं उभं राहण्याचा अनुभव घेऊ द्यावा. माझ्या बोलण्यावर त्याचं उत्तरही ठरलेलंच असायचं. त्यात कुठलाही गर्व, कुठल्याही तऱ्हेचा ताठा, उद्धटपणा नसायचा. अगदी साध्या शांत स्वरात तो म्हणायचा, सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है. वचन दिल्यासारखं त्यानं मला एकदा सांगितलं होतं की त्याच्यापेक्षा हे काम कुणी अधिक उत्तम तऱ्हेनं करून दाखवलं तर तो स्वतःहून त्याची जागा घेण्यासाठी त्याला पुढे बोलवेल. त्याचं काम त्या दुसऱ्या स्काउटवर तो सोपवेल. त्यामुळे एखादा अधिक चांगला सैनिक मिळत नाही तोवर लान्स नाईक त्यांच्याबरोबरच्या इतरांची आयुष्य धोक्यात घालायला तयार नव्हते आणि त्यांनी ते स्वच्छ शब्दात मेजर कुमार यांना सांगून टाकलं होतं. मेजर कुमार यांच्या टीमने नुकतंच गोळीबाराला तोंड दिलं होतं. तरीही ज्यांनी त्या गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर केला होता ते दहशतवादी कुठे होते याची निश्चित कल्पना त्या चौघांना आलेलीच नव्हती. ते चौघंही जण अंधारातच सरपटत त्या 100 स्क्वेअर मीटरच्या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. खुर्मुर गावाच्या वेशीपाशी ते आले आणि तिथून पुढे हंदवारा टेकडीच्या बाजूने जंगल आणि चढाव सुरू झाला. तिथं ते चौघंही एकदमच पोटावर झोपले. त्याच टेकडीच्या वर 20 मीटर्सवर हे दहशतवादी अंधारात लपलेले होते, त्यांच्या हातातल्या शस्त्रास्त्रांसह. आणि तिथून 10 मीटरवरच जखमी अवस्थेतले कॅप्टन दीपेश मेहरा पडलेले होते आणि त्यांच्याबरोबरचे इतर सैनिकही तिथेच होते. मध्ये मध्ये थांबत गोळीबार अगदी जवळच सुरू होता. लान्स नाईक गोस्वामी आणि त्यांच्याबरोबरचे इतर तिघं सरपटतच गोळीबाराच्या जागेच्या जवळ पोचले आणि तिथल्याच एका झाडाच्या आडोशाने जमिनीवर पालथे पडून राहिले. एकंदर परिस्थिती गंभीर, संकटाकडे ढकलणारीच होती. दोन्हीपैकी एकाही पथकाला माहीत नव्हतं की शत्रू नेमका कुठे आहे. अशा वेळी चुकीच्या व्यक्तीवर गोळी झाडली जाण्याची शक्यताही होतीच. लान्स नाईक गोस्वामी किंचितसे मेजर कुमारांच्या दिशेने सरकले आणि त्यांनी मेजरना हळूच सांगितलं की त्यांच्या जवळच्या यंत्रणेवर दुसऱ्या पथकाला त्यांनी आदेश पाठवावा की ते नेमके कुठे आहेत हे त्यांना कळावं. मग मेजर कुमार त्यांच्या टॉर्चने क्षणभर उजेड पाडतील. त्या परिस्थितीत हे करणं अत्यंत धोक्याचं होतं, पण थोडी तरी पुढची हालचाल व्हावी या दृष्टीने ते करणं गरजेचंही होतं. मेजर कुमार यांनी गोस्वामींना म्हटलं
की तसं करण्याने ते त्या दहशतवाद्यांना त्यांची नेमकी जागाच दाखवून देतील. पण लान्स नाईक गोस्वामी अगदी शांत सहज स्वरात म्हणाले, त्यांनी खुशाल गोळ्या झाडाव्यात. हे झाड त्या गोळ्यांपासून आपलं नक्कीच रक्षण करेल. पण मेजर कुमार यांचा अंदाज बरोबर ठरला. त्यांनी क्षणभर पाडलेल्या टॉर्चच्या उजेडापाठोपाठ त्या दहशतवाद्यांनी त्या चौघांच्या दिशेने त्यांच्या त्या कॅलॅशिनकोव्हमधून बेछूटपणे गोळीबार केला आणि लान्स नाईक गोस्वामी यांचाही अंदाज बरोबरच ठरला. त्यांनी आडोसा घेतला होता त्या झाडाच्या गलेलठ्ठ फांद्यांनीच त्यातल्या बऱ्याचशा गोळ्या झेलल्या. त्या चौघांच्याही जागा आता दहशतवाद्यांना समजल्या असल्याने मेजर कुमार यांच्या पथकावर आता त्या दहशतवाद्यांशी समोरासमोर लढाई करण्याची वेळ येऊन ठेपली होती. लान्स नाईक गोस्वामी यांनी एका झटक्यात त्यातल्या एका दहशतवाद्याला ठार केलं. कॅप्टन मेहरा यांच्या पथकातल्या सैनिकांनी लगेचच आपापल्या जागा सोडल्या आणि ते त्यांच्या या सहकाऱ्यांजवळ आले. समोरासमोर जुंपलेल्या त्या घनघोर लढाईचा फायदा घेत लान्स नाईक गोस्वामींनी जखमी झालेल्या कॅप्टन मेहरांना तिथून उचलून घेत बाहेर काढलं. कॅप्टन मेहरांचे दोन्ही हात लान्स नाईक गोस्वामींच्या गळ्याभोवती होते. तिथून बाहेर पडत असताना लान्स नाईक गोस्वामींनी कायम स्वतःला कॅप्टन आणि दहशतवादी यांच्यामध्ये ठेवलं होतं. चुकून दहशतवाद्यांची एखादी गोळी त्यांच्या दिशेने आलीच तर ती कॅप्टनला लागू नये म्हणून. सकाळपर्यंत उरलेले 2 दहशतवादी मारले गेले होते. या मोहिमेला पुढे ऑपरेशन खुरमूर असं सांकेतिक नाव दिलं गेलं. ही कारवाई ही एक विजयगाथा तर होतीच, पण पाकव्याप्त काश्मीरमधला म्हणजे POKमधला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठाण्यांना शिकवला गेलेला तो एक जबरदस्त धडाही ठरला. साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये उन्हाळा कमी कमी होत जातो आणि त्याचे नेमके अर्थ काय ते त्या प्रांतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय सैनिकाला माहीत असतं. कडाक्याची थंडी पडण्याआधी दहशतवाद्यांच्या टोळ्यांना LOCच्या भारतातल्या बाजूला येण्याची घाई झालेली असते. भारतातल्या त्यांच्या काही ठराविक ठिकाणांवर दहशतवाद्यांचे जथ्थेच्या जथ्थे येतात आणि त्यांच्या इथल्या रिकाम्या ठाण्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांचं बस्तान बसवतात. एकदा कडक हिवाळ्यानं त्या भागात आपले हातपाय पसरले की अशा प्रकारच्या त्यांच्या भारतातल्या घुसखोरीला नक्कीच काही प्रमाणात वेसण घातली जाते. म्हणूनच ऑगस्टपासून पुढचे 2 महिने प्रचंड प्रमाणावर आणि एक प्रकारच्या उद्धट धाडसाने दहशतवाद्यांची घुसखोरी चालू असते. लान्स नाईक गोस्वामी आणि त्यांच्या टीमलासुद्धा हे सत्य पूर्णपणे माहीत होतं आणि त्यांना याही गोष्टीची जाणीव होती की त्यांचं पथक आणि त्यांच्यासारखीच इतर पथकं ही अशा तऱ्हेच्या दरवर्षी येणाऱ्या दहशतवाद्यांच्या लाटांना थोपवण्याची भारताची प्रभावी अशी शस्त्रास्त्रच होती. आधीची कारवाई संपवून लान्स नाईक गोस्वामींच्या पथकाने जेमतेम 2 दिवस विश्रांती घेतली आणि तेवढ्यातच 26 ऑगस्टला गुप्तहेरांकडून आलेली माहिती त्यांच्यापर्यंत येऊन थडकली. फार दिवस विश्रांती मिळेल अशी त्यांचीही अपेक्षा नव्हती आणि पॅराकमांडोजची तशी अपेक्षा कधी नसतेच. उरी विभागात 5 पाकिस्तानी दहशतवादी LOC ओलांडून भारतात घुसले असल्याची ती बातमी होती. ते जिथून LOC मागे टाकून भारतीय हद्दीत शिरले होते ती काश्मीरमधील जागा भौगोलिकदृष्ट्या अशा घुसखोरीसाठी अत्यंत कठीण होती, पण त्याचवेळी तिथे लपून बसण्याच्या दृष्टीने सोयीच्या जागाही भरपूर होत्या. हे 5 दहशतवादी काश्मीर खोऱ्यातल्या या काहीशा सोयीच्या भागात येताना शमशाबारीच्या डोंगर रांगांचा परिसर तुडवून आणि भयानक असा काला पहाड डोंगर ओलांडून आले होते. वाटेत त्यांनी काझी नागधर हा 4000 मीटर उंचीवरचा भागही पार केला होता. त्यांच्यापैकी एक जण भारतीय लष्कराच्या 35 राष्ट्रीय रायफल्सच्या सैनिकांकडून एक छोट्याशा चकमकीत मारला गेला. शमशाबारीच्या पर्वतरांगांच्या निर्जन भागात ही घटना घडली. उरलेले 4 जण त्यांना मिळालेल्या दहशतवादी प्रशिक्षणाच्या खास पद्धतींचा वापर करत वेगाने तिथून पसार झाले.
एका दहशतवाद्याला ठार मारल्यानंतर काही मिनिटांच्या आतच 35 राष्ट्रीय रायफल्स या टीमच्या प्रमुखाने ताबडतोब ड्रोनची मागणी केली होती. त्यामुळे पळून गेलेल्या इतर चौघांचा माग काढणं सोपं गेलं असतं. सर्चर मार्क 2 हे ड्रोन ताबडतोब काश्मीरच्या खोऱ्यातल्या एका हवाई तळावरून पाठवलं गेलं, तेही त्याचे कॅमेरे आणि थर्मल इमेजर्स सुरू करूनच. या ड्रोनने शमशाबारी पर्वतरांगांमधून सरळ आणि उंच झेप घेतली. घुसखोर दिवसभरात फारच कमी हालचाली करण्यावर भर देतात आणि रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त अंतर पार करून ते त्यांच्या ठरवलेल्या ठिकाणी पोचतात. पण शमशाबारीच्या उजाड शिखरांमधल्या त्या दहशतवाद्यांच्या हालचाली पहाटेच्या अंधारात त्या ड्रोनने चपखलपणे टिपल्या. ड्रोनमधल्या फोटोत ते चौघं 4 ठिपक्यांसारखे दिसत होते. त्या पर्वतरांगांमधून 4 ठिपके चालतानाचं ते चित्रण होतं. हवेतच राहून हे ड्रोन ते दहशतवादी बारामुल्लाच्या दिशेने जात असताना त्यांची प्रत्येक हालचाल टिपणार होतं. हे 4 दहशतवादी डोंगरांच्या दगडधोंड्यांनी भरलेल्या उतरणीवरून उतरताना आणि त्या भागातल्या गुहा, काही भागातल्या लांब रुंद भेगा यांच्यातून वाट काढत असताना दिसत होते. सकाळी 5:45च्या सुमाराला सूर्य उगवल्याबरोबर ते चौघं थांबून आडोसा घेताना सुद्धा दिसले. या त्यांच्या टिपल्या गेलेल्या शेवटच्या हालचाली आणि ड्रोनमध्ये फोटो निघालेलं शेवटचं ठिकाण होतं. तासाभरापूर्वीच पॅरा SF मुख्यालयानं ज्या 12 जणांना वॉर्निंग ऑर्डर दिली होती त्यातले एक लान्स नाईक गोस्वामी हेही होते. या ऑर्डरमधल्या माहितीप्रमाणे त्यांना एका मोहिमेसाठी स्टँड बाय म्हणून नियुक्त केलं होतं. हेलिकॉप्टरमधून त्यांना या डोंगराळ भागातल्या दगडधोंड्यांच्या उतरणीवर उतरवलं जाणार होतं. तिथून पुढे त्या 4 घुसखोरांना शोधून काढण्याची आणि ठार मारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती. 7 वाजता लष्कराच्या ध्रुव या हेलिकॉप्टरने लान्स नाईक मोहननाथ आणि मेजर कुमार यांच्यासह इतरही कमांडोजना घेऊन उड्डाण केलं. त्यांच्या ठरल्या जागी उतरण्याआधी मुद्दामच त्या हेलिकॉप्टरने काही वेळ त्या परिसरात गोल चक्रा मारल्या आणि 9:30 वाजता सर्व सैनिकांना नियोजित ठिकाणी उतरवलं. त्या कमांडोजनी उतरल्याबरोबर दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी आणि मारण्यासाठी एक तातडीची योजना आखली. त्यांच्या या योजनेतून जी कारवाई पार पाडली गेली तिला नंतर ऑपरेशन लीडर पॅन्झाल असं सांकेतिक नाव दिलं गेलं. त्यांना उतरवलं होतं ती जागा सर्चर मार्क 2 या ड्रोनने दहशतवाद्यांना जिथे शेवटचं टिपलं होतं त्या जागेपासून 4 किलोमीटर अंतरावर होती. हे ड्रोन अजूनही त्या पर्वतराजींमध्येच होतं. भारताचे 12 अतिशय जबरदस्त तयारीचे कमांडोज 4 दहशतवाद्यांच्या मागावर निघाले होते. पण एक गोष्ट त्यांना पूर्णपणे माहीत होती की 4000 मीटर उंचीवरच्या त्या प्रदेशात त्यांना आणून ठेवल्यामुळे त्यांच्यातल्या मूळ ताकदीत, त्यांच्या क्षमतेत फरक पडण्याची शक्यता बरीच होती. तिथल्या विरळ हवेमुळे त्यांना थकवा लवकर येऊ शकला असता. शिवाय या ठिकाणी त्यांना हेलिकॉप्टरने आणून सोडलं असल्यामुळे प्रत्येकाच्या पाठीवरचं युद्धसामुग्रीचं वजनही 40 किलोंपेक्षा अधिक होतं. डोंगराळ परिसरातल्या त्या चढणीकडे बघताना त्यांच्यापैकी कुणालाच अतिरेक्यांच्या शोधाचं हे काम किती काळ चालणार होतं याचा अंदाज येत नव्हता. मोठमोठ्याल्या दगडांनी भरलेल्या त्या वाटेवरून कमांडोज जात असताना त्या भागात हवेत फिरत असलेल्या ड्रोनने त्यांना आपल्या कक्षेतच ठेवलं होतं. या ड्रोनचा पायलट दूरवरच्या कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी बसला होता. दहशतवादी जिथे असावेत असा अंदाज होता ती जागा अजून कितपत अंतरावर असेल त्याची माहिती तो कमांडोजना देत होता. थकत भागत मंदगतीने चालता चालता त्यांनी एक नदीपासून बनलेलं तळंही पार केलं. त्यानंतरच्या लांबच लांब पसरलेला बराचसा डोंगराळ भागही त्यांनी मागे टाकला. दुपारपर्यंत ते त्यांना पोचायचं होतं त्या ठिकाणाच्या जवळपास पोचले. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे लान्स नाईक गोस्वामी
त्यांच्या टीमच्या पुढे राहून सगळ्यांना सांभाळून नेत होते. मेजर कुमार यांना आताही आठवत होतं की लान्स नाईक गोस्वामींनी त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावरच फिरत असलेल्या त्या अत्याधुनिक ड्रोनच्या पाऊलभर पुढेच सर्व वेळ सगळे राहतील याची किती व्यवस्थित काळजी घेतली होती. आता ह्याच्या पुढे काय होतं आहे ते आपण उद्या बघणार आहोत मंडळी. तोपर्यंत बाय बाय.